18वा अध्याय. जय जय देव निर्मळा, निज जनाखिल मंगला. जन्म जरा जलद जळा, प्रभंजना. जय जय देव प्रबळा, विदळिता मंगलकुळा. निगमागम द्रुमफळा, फलप्रदा. जय जय देव सकळा, विगत विषय वत्सला. कलितकाल कौतूहला, कुळातीता. जय जय देव निश्चळा, चलचित्तपान तुंदिला. जगदुन्मीलना विरला, केली प्रिया. जय जय देव निष्कला, स्फुरद्मंदानंद कंदला. नित्य निरस्ताखिलमळा, मूलभूता. जय जय देव स्वप्रभा, जगदंबुद गर्भनभा. भुवनोद्भवारंभस्तंभा, भवध्वंसा. जय जय देव विशुद्धा, विदुदयोद्यानारविंदा. शमदम मंथन मदा, दयार्णवा. जय जय देवैकरूपा, अतिकृत कंदर्पदर्पा. भक्तभाव भुवनदीपा, तापापहा. जय जय देवाद्वितीया, प्रणत परमैक प्रिया. निज यजित भजनीया, माया गम्या. जय जय देव श्री गुरो, अकल्पनाख्य कल्पतरो. स्वसंविद्रुम बीज प्ररो, हणावनी. हे काई एकैक ऐसे, नाना परिभाषावसे. स्तोत्र करू तुझ दोसे, निर्विशेषा. जिही विशेषणी विशेषिजे, तिही दृश्य नो हे रूप तुझे. हे जाणे जी मी म्हणोनी लाजे, वानणा इही. परिमर्यादेचा सागरू, हातवचिते या डगरू. जवन देखे सुधा करू, उदया आला. सोमकांतु निज निर्झरी, चंद्रा अर्घ्यादिकन करी. ते तोची अवधारी, करवी कीजी. नेणो कैसी वसंत संगे, अवचिती झाडांची आंगे. फुटती ते याही जोगे, धरणे नोहे. पद्मिनी रविकिरणा, लाहे मग लाजे कोणा. काजले सिवतले लवणा, आंग फुले. तैसा मी तू ते जेथ स्मरे, तेथ माला थिले ही विरे. मग जाकळीला ढेकरे, तृप्त जैसा. मज तुवा केले तैसे, माझे मी पण धाडून देशे. स्तुती मी से पाच पिसे, बांधली वाचे. ना ये रवी तरी आठवी, राहून स्तुती जय करावी. ते गुणागुणिया धरावी, सरोभरी की. तरी एक रसाचे तू लिंग, केवी करू गुणागुणी भाग. मोती फोडून सांधिता चांग, की तैसेची भले. आणि तू बापू तूची माये, इही बोली ना स्तुती होय. तरी डिंभोपाधिकु आहे, विटाळू तेथ. जी झाले निपाईके आले, ते गोसावी पण केवी मी बोले. ऐसे उपाधी उसिटले, काय वानू. जरी आत्मा तू एकसरा, हेही म्हणो जाता दातारा. तरी आतुलू तू बाहिरा, घापतासी. म्हणोनी साचा तुझ लागी, स्तुतीने दखे हो जी जगी. मौन वाचून लेणे आंगी, सुसीनामा. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे. सन्निधी कही न होणे, तुझ्या ठाई. तरी जिंतिले जैसे भूली, पिसे आलव घाली. तैसे वानू माऊली, उपसा हेतू. आता गीतार्था मुक्तमुदी
लेववी माझी वागृद्धी, जिया माने हे सभासंधी, सज्जनांच्या तव म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुडुती पुडुती, परिसलो हे घृष्टी केती, वेळा किजेगा, तव विनवी तू ज्ञान देवो, म्हणे हो काजी दये पसावो, तरी अवधान दे तू देवो, ग्रंथा आता गीता रत्न प्रासादाचा, कळसु अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो, लोकी तरी आथिजी ऐसे, जे दुरून कळसु दिसे, आणि भेटीची हात वसे, देवतेची तिये, तैसेची एथही आहे, जे एके येणे अध्याये, आघवाची द्रष्टू होये, गीता गमुहा, मी कळसू येणे कारणे, 18वा अध्यावो म्हणे, वा इला बादरायणे, गीता प्रासादी, नव्हे कळसा परवते काहीही, प्रासादी तव काम नाही, ते सांगत असे गीताही संपलेपणे, व्यासु सहजे सूत्री बळी, तेणे निगम रत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी, माझी खांडिली, तेथ त्रिवर्गाचा अणु आरू, आडवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू, भवता केला, माझी आत्मज्ञानाचे एकावट, दलवाडे साधूनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ, संवाद कुसरी, निवृत्तीसूत्र शोधूनिया, सर्वशास्त्र पुरवणिया, आवो सांधिला मांडणिया, मोक्षरेखेचा, ऐसे निकरिता उभारा, प्रथमो अध्यावो गाडोरा, द्वितीयो अध्यावो तो पुरा, पाया येथे, तृतीये कर्म उभारणी, चतुर्थो वरी चढवणी, पंचमु पुरवी आणि चढे चढे, षष्ठ जैसे नाभिमंडळ, हे साही कर्मकांड सकळ, सप्तमापासून केवळ उपासना पुढे, अष्टमु नवमु कुक्षी दोन्ही, दशमु उदरस्थानी, एकादशु हृदय भुवनी विश्वरूपा, वक्षस्थळी द्वादशु, तो उपासनेचा कळसू, सप्तमापासून सौरसू, उपासनेचा हा, अंता ज्ञानकांड विलासू, तो आधी तव त्रयोदशु, एया शेजारी चतुर्दशु, हे दोन्ही बाहू, ऐसे निकरिता उभारा, 15वा अध्यावो ते 15, भूमी निर्वाळले या पुरा, प्रासादु झाला, उपरी 16वा अध्यावो, तो ग्रीवा घंटेचा आवो, सप्तदशु तो चिठावो, पडी घाणिये, ते याही वरी अष्टादशु, तो आपैसे या मांडला कळसू, उपरी गीतादिकी व्यासू, ध्वजू लागला, म्हणोनी मागील जे अध्याये, ते चढतिया भूमीचे आये, ते यांचे पुरे दावीत आहे, आपुल्या आंगी, जाले या कामा नाही चोरी, ते कळसे होये उजरी, तेवी अष्टादश विवरी, साध्यंत गीता, ऐसा व्यासे विंदाणिये, गीता प्रासादु सोडणिये, आणूनी राखिले प्राणिये, नाना परी, एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहिरवनीची करीती तेया, एक ते श्रवण मीसे छाया, सेविती तेथीची, एक अवधानाचा पुरा, विडापा उडुते भितरा, घेऊनी रिगती गाभारा, अर्थज्ञानाच्या, ते निजबोधे उरा उरी, भेटती आत्मेया श्रीहरी, परिमोक्ष प्रासादी सरी, सर्वाही आथी, ऐसा गीता वैष्णव प्रासादू, 18वा कळसु विशदू, मिया म्हणितला हा भेदू,
जाणोनिया. आता सप्तदशा पाठी अध्यावो कैसे निउठी, तो संबंधू सांगो दिठी दिसे जैसा. न मोडता दोन्ही आकार, घडेले एक शरीर. हे अर्धनारी नटेश्वर पुरे दिसे. गंगा यमुनोदक का ओघ बगे वेगळीक. दावी हो उनी एक पाणीपणे. नाना वाढिली दिवसे कला बिंबी पैसे. परिसीने लेवे जैसे चंद्री नाही. तैसी सिनानी चारही पदे. श्लोक तो श्लोकावच्छेदे. अध्यावो अध्याय भेदे गमे किर. परिप्रमेयांची उजरी आनान रूपन धरी. नाना रत्नमणी दोरी एकीच जैसी. मोतिये मेळ ऊनी बहुवे एका वळीयेचा पाडुला हे. परिशोभे रूप होये एकच तेथ. फुला फुलसरा लेख चढे. धृती दुजी आंघोळी न पडे. श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे. साते श्लोक शते श्लोक अध्याया 18 लेख. परिदेवो बोलिले एक दुजे नाही. मियाही न संडूनि ते सोये. ग्रंथा गुह्य व्यक्ती केली आहे. प्रस्तुत तेणे निर्वाहे निरूपण ऐका. तरी 17वा अध्यावो पावता पुरता ठावो. जे संपता श्लोकी देवो ऐसे बोलिले. ना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडवनी आस्तिकी. कर्मे किजती ते तुकी असंते होती. हा ऐकवनी देवाचा बोलू. अर्जुना अंगी आला डोलू. म्हणे कर्मनिष्ठ निर्मळू ठेला देखो. तो अज्ञानांधुतव बापुडा. ईश्वरुची नेदखे एवडा. तेथ नावे कते पुढा का सुझे ते या. आणि रजतमे दोन्ही गेले या सात्विका श्रद्धा शून्यी. ते का लागे अभिधानी ब्रह्माचिये. मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे. सडी फडेसी खेळणे नागासिते. तैसी कर्मे दुवाडे जन्मांतराची कडे. दुर्मेळावे येवडे कर्मा माझी. ना विपाये उजू होये तरी ज्ञानाची योग्यता लाहे. एरवी येणेची एके जाये निरयासी. कर्मी हा ठावो वेरी आहाती बहुहा अवसरी. आता कर्म ठाकैची वारी मोक्षाची येथ. तरी फिटो कर्माचा पांगू काकी जो जो आघवाच त्यागू. आदरी जो अव्यंगू संन्यासु तो. कर्म बांधेची कही भयाची गोठी नाही. ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होये. ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का. ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठोनी सुटे जग. तरी आता हेच चांग व्यक्ती पुसो. ऐसे म्हणोनी पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे. रूप होवावया जेथे प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली. त्या व्यक्ती झाली अष्टादशी. एवो अनन्य जनक भावे अध्यावो संभवे तै प्रसवे. आता ऐका बरवे पुसिले ते. तरी पांडुकुमरे तेणे देवाचे सरते बोलणे. जाणवनी अंतःकरणे काणी घेतली. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितुकीर आहे झाला. परी देवो राहे उगला हे साहावेना. वत्स धाले याही वरी धेनु न वजावी दूरी. अनन्य प्रीतीची परी ऐसीची असे. तेणे काजे ही विण बोलावे. तेणे देखिले तरी पाहावे.
भोगिता चाड दुणावे पडियंता ठाई, ऐसी प्रेमाची हे जाती पार्थुतवतेची मूर्ती, म्हणून करू लागे खंती उगेपणाची आणि संवादाचे निमिसे, जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगिजे की पै जैसे आरिसा रूप, जरी संवाद तोची पारुखे तरी भोगणे भोगिता थोके, हे का साहावेल सुखे लाचावलेया, या लागी त्याग संन्यास पुसावेयाचे घेऊन मीस, उपरतविले दूस गीतेचे ते 18वा अध्यावो नो हे एकाध्यायी गीता आहे, जे वासरूची गाये दुहे ते वेळ कायसी, तैसी संपताही अवसरी गीता आदरविली माघारी, स्वामी भृत्याचा न करी संवादुकाई। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं, त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन, परिहे असो ऐसे अर्जुने पुसिजतसे, म्हणे विनती विश्वेशे अवधारिजे, हाजी संन्यासु आणि त्यागू या दोहो एकी अर्थी लागू, जैसा सांगा तू आणि संगू एकचिते, तैसा त्यागे आणि संन्यासे त्यागुची बोली जत असे, आमचे नितव मानसे जाणीजे हा, ना काही आथी अर्थ भेदू तो देव करुत विशदू, एथ म्हणे मुकुंदू भिन्नच पैहे। श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः, सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः, तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोनी, एकार्थ गमले हे मानी मीही साच, किरही दोही शब्दी त्यागुची बोलीजे त्रिशुद्धी, परिकारण एथ भेदी एतुलेची, जे निपटोनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासु म्हणिजे, आणि फळ मात्र का त्यजिजे त्यागुतोगा, परिकोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ विमल चित्त देपा, तरी आपैसी दांगे डोंगर झाडली वीती असार, तैसे लांबे राजागर नुठी तिची, न पेरिता सैंघ तृणे उठी ती साळीचे होणे, तैसे नाही गाराबा उणे जिया परी, का आंग झाले सहजे परिलेणे उद्यमे किजे, नै आपैसी आपादिजे विहिरी श्रमे, तैसे नित्य नैमित्तिक कर्म होये स्वाभाविक, परिन कामिता कामिक न निफजे जे, कामनेचे दलवाडे जे उभवावे या घडे, अश्वमेधादिक पुढे याग जेथ, वापी कूप आराम अग्रहारे महान ग्राम, आणि कही संभ्रम व्रतांचे जे, ऐसे इष्टापूर्त सकळ जे या कामना एकी मूळ, जे केले भोगवीची फळ बांधोनिया, देहाचे या गावा आलेया जन्म मृत्यूच्या सोहळेया, ना म्हणो नये धनंजया जिया परी, का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले, का काळे गोरे पण धुतले फिटो नेणे, केले काम्य कर्म तैसे फळभोगाचे धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना, का काम नाही न करिता अवसात घडे पांडुसुता, तरी वाय कांडन जुझता लागे जैसे, का गुळू नेणता तोंडी घातले या देची गोडी, आगी मानवनी राखोंडी चेपिला पोळी,
काम्य कर्माचेही हे एक सार्थक असे स्वाभाविक, म्हणोनी नको कवतिक मुमुक्षु येथ. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्म गा असे, ते तेजिजे विष जैसे वो कोनिया. मग ते या त्यागा ते जगी संन्यासु ऐसिया भंगी. बोली जैल अंतरंगी सर्वद्रष्टा. हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे. धनत्यागे दवडणे जैसे भय. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करीती पार्वणे. का माता पितर मरणे अंकिते जेदी. अथवा अतिथी हा न पावे. हे ऐसे सापडे जे करावे, ते कर्मगा जाणावे नैमित्तिक. वार्षिया क्षोभे गगन वसंते दुणावे वन. देहा शृंगारी यौवन दशा जैसी. सोमकांतु सोमे पगळे का सूर्ये फाकती कमळे. एथ असे तेची पाल्हाळे आन नैये. तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नेम. तेथ उच्चारावे तेणे नाम नैमित्तिक होये. आणि सायं प्रातर मध्यान्नी जे करणीय प्रतिदिनी. परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. का नापादिता गती चरणी जैसी आथी. नातरी ते दीप्ती दीपबिंबी. वासुनेदिता जैसे चंदनी सुगंधत्व असे. अधिकाराचे तैसे रूपची जे. नित्यकर्म ऐसे जनी पार्था गा बोलिले ते हे मानी. एवं नित्य नैमित्तिके दोन्ही दाविली तुझ. हे नित्य नैमित्तिक अनुष्ठेयैक आवश्यक. म्हणोनी म्हणो पांती एक वांझये याते. परिभोजनी जैसे होये तृप्तीला हे भूक जाये. तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. कीड आगिठा पडे ते मलू तुटे वानी चढे. एया कर्मा ते या सांगडे फल जाणावे. जव प्रत्यवावो तव गळे स्वाधिकारू सहजे उजळे. तेथ हाता पळी मिळे सद्गतिसी. एवढे वेरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ. परिते तेजिजे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आघवी तव ऋतू बांधे पालवी. मग हातून लवी जेवी सोडून जाये. तैसी न ओलांडिता कर्मरेखा चित्त देई जे नित्य नैमित्तिका. पाठी फळकी जे अशेषा वांतीची वाणी. एया कर्मफळ त्यागाते त्यागुपै म्हणती जाणते. एवं संन्यास त्याग तू ते परिसविले. हा संन्यासु जय संभवे ते काम्य बाधू न पवे. निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. आणि नित्याधिक असे ते येणे फल त्यागे नासे. शिर लोटिले या जैसे येर आंग. मगन वाढे फळपाकांत निमाले या कर्म जात. आत्मज्ञान गिवसीत आपैसे ये. ऐसिया निगुते हे दोनी त्याग संन्यास अनुष्ठोनी. पडिली येगा आत्मज्ञानी बांधती पाटू. नातरी हे निरुती चुके मग त्यागू करीती हात तुके. तै काही न तेजे अधिके गोवीची पडे. जे ओखद व्याधी अनोळख ते घेतले नि परमविख. काजे अन्न न मानिता भूक ते मारी ना काई. म्हणोनी त्याज्य जे न होये तेथ त्यागा ते न सुआवे. त्याज्या लागी नोहावे लोभापर. चुकले या त्यागाचे बेझे केला सर्व त्याग हो ओझे. निषिद्धेसी सर्वदा जुझे
वीतरागे त्याज्यं दोषवदित्तेके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे एका फळाभिलाखुनटके ते कर्मा ते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे जिव्हा लंपट रोगिया अन्ये दूषी धनंजया का आंगे नरुकुष्टिया मासिया कोपे तैसे फलकामी दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ मग निर्णो देती केवळ त्यजावे ऐसा एक म्हणती यागादिक करावे आवश्यक हे वाचो निशोधक आन नाही मनशुद्धीचे या मार्गी जय विजया होआवे वेगी तै कर्म संबळा लागी आळसू नको भांगार आथी शोधावे तरी आगी जेविनु बगावे का आरिसे या लागी सिंचावे अधिके रजे नाना लुगडी चोखट होआवी ऐसे आती जरी जीवी तरी सवंदणी न मनावी मलिनते तैसी कर्मे क्लेश करे म्हणोनी नेदावी अभेरे का अन्न लाभे अरवारे रांधती येवणे तरी इहिगा संबंधी शब्दी एक कर्म बांधती ये बुद्धी ऐसा त्यागु विसंवादी पडो निठेला निश्चयो शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः परिविसंवादुतो फिटे हा त्यागाचा निश्चयो भेटे तैसे बोलो आता गोमटे अवधान दे तरी त्यागो येथ पांडवा त्रिविधुपै जाणावा ते याही त्रिविधु बरवा निवाडू सांगो त्यागाचे तीन प्रकार किजती जरी गोचर तरी इत्यर्थाचे सार एतुले येथ मज सर्वज्ञाची ये बुद्धी जे अलोट मान त्रिशुद्धी ते निश्चयत्वे आधी विचारी पा यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्ष जागो म्हणे ते या सर्वस्व करणे हेची एक जिये यज्ञदान तपादिके ये कर्मे आवश्यके तियेन संडावीची पांथिके पाऊले जैसी हरतले न देखिजे तव मागून संडिजे कान धातान लोटिजे भाणे जेवी नाना नाव थडी न पवता न संडिजे केळी न फळता काठे विले न दिसता दीपू जैसा तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीना पै स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञदान तपे अनुष्ठावीची आक्षेपे अधिके वरे जे चालणे वेगू होये तो बैसा वयाची लाहे तैसा कर्मातिसो आहे नैष्कर्म्या लागे अधिके जव औषधी सेवनेची मांडे बांधी तव तव मुकीजे आधी ते याचिये तैसी कर्मे हातो पाती किजती यथा निगुती तैरजतमे झडती झाडा दे उनी का पाठो वाटी पुटे भांगारा देणे घटे तै कीड झड करी तुटे निर्व्याज होये ऐसे निष्ठा केले कर्म झाडू निरजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी म्हणोनिया गा धनंजया सत्वशुद्धी गिवसी ते या तीर्थे इये सावाया आली कर्मे तृषार्ता मरुद्देसी झळे अमृते वोळे जेसी का अंधा लागी डोळे यासी सूर्य आला बुडते या नईची धाविनली
पडते या पृथ्वी कळवळिली, निमते या मृत्यू दिनली आयुष्यवृद्धी. तैसे कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पांडुसुता. जैसा रसरीती मरता, राखिला विषय तैसी एकी हातवटिया. कर्मे की जती धनंजया, पंधकेची सोडवावेया मुख्ये होती. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च, कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. आता तेची हातवटी, तुझही सांगो गोमटी. जिया कर्मासी किरीटी, कर्म चिरुसे. तरी महायाग प्रमुखे, कर्मे निफजता अचुके. कर्तेपणाचे कानटके, फुंजणे अंगी. जो मोले तीर्था जाये, ते या यात्रा करीतु आहे. ऐसिया श्लाघा नोहे, तो खुजेवी. का मुद्रा समर्थाचिया, जो एकुट झोंबे राया. तो मी जीर्ण तसे येया, गर्वान येची. जो कासे लागवनी तरे, ते या पवती उर्मिन उरे. का पुरोहितुन आविष्कारे, दातेपणे. तैसे कर्तृत्व अहंकारे, निघवनी यथा अवसरे. कृत्य जाताची निरहरे, सारिजती. आणि केले या कर्म पांडवा, जो आथी फळांचा यावा. ते या मोहरान व्हावा मनोरथू. आधीची फळी आस तुटिया, कर्मे आरंभावी धनंजया. परावे बाळक धाया, पाजिजे जैसे. पिंपरुवाची या आसा, न सिंपिजे पिंपळुका जैसा. तैसिया फळी निरासा, किजती कर्मे. सांडोनी दुधाची टकुळी, गोवारी गोधने वेटाळी. किंबहुना कर्मफळी, तैसे किजे. ऐसी एकी हातवटी, घेऊनी क्रिया जे उठी. आपुलिया आपणया गाठी, लाहे चितो. म्हणोनी फळी लागू, सांडोनी देही संगू. कर्मे करावी हा चांगू, निरोप माझा. जो जीव बंधे सिणला, सुटके जसे आपुल्या. तेणे पुढती या बोला, आनन किजे. नियतस्य तु संन्यास, कर्मणो नोपपद्यते. मोहात् तस्य परित्यागस्, तामसः परिकीर्तितः. ना अंधाराचे निरोखे, जैसे डोळा रोविजती नखे. तैसा कर्मद्वेखे जो असिके. कर्मची सांडी, ते याचे कर्म सांडणे. ते तामस पैमी म्हणे, शिसाळाच्या रागे लाणे. सिसची जैसे. हागा मार्ग दुवाडू होये, तरी निस्तरतील पाये. की ते याची खांडणे आहे, मार्गापराधे. भुकेले या पुढे अन्न, हो का भले तैसे उन्ह. तरी बुद्धी नेघता लंघन, का निवारेगा. तैसा कर्म बाधु कर्मे, निस्तरी जे करिते निवर्मे. हे तामसुनेणे भ्रमे, माजविला. की स्वभावे आले विभागा, ते कर्मची वोसंडी पैगा. परिझने आतळ त्यागा, तामसा तेया. दुःख मित्तेव यत्कर्म, काय क्लेश भयात् त्यजेत. सकृत्वा राजसंत्यागन, नैव त्याग फलं लभेत. अथवा स्वाधिकारू बुजे, आपुले विहितही सुजे. तरी करिते या उभजे, निबरपणा. जे कर्मारंभाची कड, नावेक होये दुवाड. वाहातिये वेळे जड, सिदोरी जैसी. निंबू जैसा कडवटू, हिरडा पहिले तुरटू. तैसा कर्मा ऐलसेवटू, खणुवाळा होये. का गाई दुवाड सिंग, सेवंतिये काटे अंग. भोजन सुख महाग,
रांधिता ठाई। तैसे पुडत पुडती कर्म आरंभीची जे अतिविषम, म्हणून तो तेची श्रम करिता मानी। एरवी विहितत्वे मांडी परी घालितिया असुरवाडी, एथ पोळले ऐसे सांडी आदरिलेही। म्हणे वस्तु देहा सारिकी झाली बहुभाग्य विषेकी, माझाचू कर्मादिकी पापिया जैसा। केल्या कर्मी जे देआवे ते झने मज होआवे, आजी भोगू ना बरवे हातीचे भोग। ऐसा शरीराचे या क्लेशा भेण कर्म वीरेशा, सांडी तो परियसा राजसु त्यागू। एरवी तेथ कर्म सांडे परित्याग फळ न जोडे, जैसे उतले आगी पडे ते होमान लगे। का बुडवनी प्राण गेले ते अर्धोदकी निमाले, हे म्हणो नये की झाले दुर्मरणची। तैसे देहाचे निलोभे जेणे कर्मा पाणी सुभे, तेणे साचार न लभे त्यागाचे फळ। किंबहुना आपुले ज्ञान उदया आले, तैसे नक्षत्रा ते पाहले गिळी जैसे। तैसिया सकरणा क्रिया हारपती धनंजया, तो कर्म त्यागुये जेया मोक्ष फळासी। ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्यागून मना राजसैते। तरी कोणे पायेथ त्यागे ते मोक्षफळ घररिगे, हेही आईक प्रसंगे बोली जैल। कार्यमित्तेव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन, संगं त्यक्त्वा फलञ्चैव सत्यागः सात्विको मतः। तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटे आले स्वभावे, ते आचरिजे गौरवे शृंगारुनी। परी मी हे करी तुसे ऐसा आठवते या माझी नसे, तैसेची पाणी दे आसे फळाचिये। पै अवज्ञा आणि अभिमाना मातेच्या ठाई अर्जुना, केले या दोन्ही पतना हेतु होती। तरी दोन्ही इये त्यजावी मग माता चिते भजावी, वाचूनी सुखा लागिलावी मायेची सलगी। आवडतीये ही फळी असारे साली आठुली, ते यासाठी अवगाळी फळाते कोणी। तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहोची नाव बंधू कर्माचा की। तरी ये या दोहीच्या विकी, जैसा बापुना तळे लेकी, तैसा होये ना दुःखी विहित क्रिया। हा तो त्याग तरुवरू जो मोक्षफळी ये थोरू, सात्विकू ऐसा डगरू एयासी जगी। जाळूनी बीज जैसे झाड की जे निर्वंसे, फळ त्यजूनी कर्म तैसे त्यजिले जेणे। ते या लागते खेवो परिसी, धातूची गंधी काळी माझेसी, जाये रजतमे तैसी तुटली दोन्ही। मग सत्वे तेणे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांभ सांज वेळे होये जैसे। तैसा बुद्ध्यादिका फुडा असतु विश्वाभासु ये वडा, तो देखे कवणी कडा आकाश जैसे। न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते, त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः। म्हणोनी प्राचीनाचे निबळे आली कर्मे कुशला कुशले, तिये व्योमाच्या आंगी आभाळे शिराळी जैसी। तैसी तेयाची दिठी कर्मे जाळी किरीटी, म्हणोनी सुखदुःखी उठी पडे ना तो। तेणे शुभकर्म जाणावे मग ते हरिखे करावे,
का अशुभा लागी हो आवे द्वेषियाना, तरी इये विषयीचा काही, ते या एकूही संदेहो नाही. जैसा स्वप्नाच्या काठाई जागिनलेया, म्हणून कर्म आणि करता एया द्वैत भावाची वार्ता. नेणे तो पांडुसुता सात्विकु त्यागी, ऐसिनी कर्मे पार्था. त्यजिली त्यजिती सर्वथा, अधिके बांधी ती अन्यथा. सांडिली तरी नहि देहभृता शक्यं, त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. आणि हागा सव्यसाची मूर्ती घेऊन देहाची, खंती करीती कर्माची गावंढीना. मातीयेचा गावीटू घेऊन काय करी घटू, केवते तांथू पटू सांडील तो. तेवीची वन्हित्व आंगी उबगे उधवणे या आगी, की तो दीप प्रभे लागी द्वेषी काई. हिंगू त्रासला पाघाणी तरी सुगंधत्व कैचे आणि, की द्रवपण सांडून पाणी केवी राहे ते. तैसा शरीराचे निमिसे नांद तू जव असे, तव कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी. आपण लाविजे टिळा म्हणून पुसू ये अवलीळा, माघाली फेडी निडळा का करू ये गा. तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्यजू ये त्यजिले, पै कर्मेची देह आतले ते कागा सांडे. जे श्वासोश्वास वेरी होत निदैले याही वरी, काही न करण्याची परी होती जेयाची. एया शरीराचे निमिखे कर्मची लागले असिके, जीता मेले या नठके या रीती. एया ते सांडिती परी एकी चिते अवधारी, करिता जाईजे हारी फलासीची. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे, तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. तेणे आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनासे, पार्था त्यजिजे जय ऐसे त्यजिले होये. म्हणून या परी जगी कर्म त्यजी तो मानू त्यागी. येर मूर्छने नाव रोगी विसावा जैसा, तैसा शिणे कर्मी एकी. विसंवो पाहे आणिकी दांडियाचे घाये बुकी. धाडणे जैसे परी हे असो पुडुती, तोच त्यागी त्रिजगती. जेणे फल त्यागे निष्कृती नेले कर्म, अनिष्टमिष्टं मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलम्. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा एया, समर्थते की भोगावेया. जे सांडीचिना आपण विऊनी दुहिता, प्रतिगृह्यतां म्हणे पिता. की तो सुटे प्रतिग्रहिता जावाई सिरे. विखाचे ही आगर वाहाती, ते विकिता सुखे जिंती. परिनिमाले जे घेती वेचूनी मोले. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळ आशे न धरू. एथ न शके आवरू, दोही तेही कर्म. वाटे पिकले या रुखाचे, फळ अपेक्षिते याचे. तेवी साधारणा कर्माचे, फळ घेते या. परी करून फळ नेघे, तो जगाच्या कर्मी नरिगे. जे त्रिविध जग अवघे, कर्मफळ हे. देव मनुष्य स्थावर, एया नावकी जगडंबर. हे तव 3 प्रकार कर्मफळाचे. तेच एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट.
आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. तरी विषमता बुद्धी अंगी सोनी निरवधी, प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. तेथ कृमिकीट लोष्ट देह लाहती निकृष्ट, ते या नावते अनिष्ट कर्मफळ. का स्वधर्मा मानु देता स्वाधिकारु पुढा सूता, सुकृत की जे पुसता आमना याते. तै इंद्रादिका देवांची देहे लेईजती सव्यसाची, ते एया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. आणि गोड आंबट मिळे तेथ रसांतर रसाळे, उठी दोही वेगळे दोही जिणते. रेचक पूरक वसे होये स्तंभावे या दोसे, सत्यासत्य समरसे तिजेची उठी. म्हणूनी समभागे शुभाशुभे मिळवनी अनुष्ठानाचे उभे, तेणे मनुष्यत्व गा लाभे ते मिश्रफळ. एवं त्रिविध या भंगी कर्मफळ मांडले असे जगी, हेन संडी ते यासी भोगी सुदले आशा. एथ जिभेचा हात फाटे तव जेविता गमे गोमटे, परिपरिणमे सेवटे विपाये मरण. सवचोराचे मैत्र चांग जवन पविजे ते दांग, सामान्या भली आंग नसिवे तव. तैसी कर्मे करिता शरीरी लाहाती महत्वाची फरारी, पाठी निधनी एकसरी पावती फळे. समर्थु आणि ऋणिया मागो आला बायणिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू. मग कणिसौनी कणू झडे तो विरूढला कणिसा चढे, आणि कपुडुती भुई पडे पुडुती उठी. तैसे भोगी जे फळ होये ते फलांतरे वीत जाये, चालता पावो पाये जिणी जे जैसा. उताराची ये सांगडी ठाके ते ऐली चिथडी, तेवी न मुक्ती ओढी भोगाचिया. पै साध्य साधन प्रकारे फळ भोगतो गा पसरे, एवं गोविले संसारे अत्यागीते. एरवी जाई फुला फाकणे ते याची नाव जैसे सुकणे, तैसे कर्म मीखे न करणे केले जिहे. जे बीजची वरोसी वेचे ते वाहाती कुलवाडी खाचे, तेवी फल त्यागे कर्माचे सारिले काम. ते सत्वशुद्धी साहकारे गुरुकृपामृत तुषारे, साची नले वोघे वोसरे द्वैत दैन्य. ते धवा जगदा भासमीसे स्फुरते त्रिविध फळनासे, तेथ भोग्य भोगिता आपैसे निमाले होती. घडे ज्ञान प्रधानु हा ऐसा संन्यासु जेया वीरेशा, ते फळ भोगा ही सोसा मुकलेगा. आणि येणे किर संन्यासे जे आत्मरूपी दिठी पैसे, ते कर्म एक ऐसे देखणे असे. पडवनी ठेली या भिंती चित्राची केवळ होये माती, पाहा पाहाले या राती अंधारे उरे. जे रूप नाही उभे तैसा उली काह्याची शोभे, आरसे विणबिंबे वदन केपा. की फिटले या निद्रेचा ठावो, कैचा स्वप्नासी प्रस्तावो, मग ते साचकावावो कोण म्हणे. तैसे गा संन्यासे येणे अविद्येसीची नाही जिणे, मातीयेचे कार्य कोणे घेपे कर्म. म्हणून संन्यासी ये पाही कर्माची मातुकी जैल काही,
परी अविद्या आपुल्या देही आहे जैका. तै करतेपणाचे निथावे आत्मा शुभ अशुभी धावे. दिठी भेदाची राणीवे रचली से जै. तै तरिगा सुवर्मा विजावळी आत्मेया कर्मा. अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसिका. ना तरी आकाशा आभाळा सूर्या का मृगजळा. वेगळी कभूतळा वायूसी जैसी. पांगुरवनी नैचे उदक नैची माझी असे खडक. पै जाणसी की वेगळी क कोरडी चिते. हो का पाणी या जवळी परिसिनी ते बाबुळी. काळी संगात व काळी दीप होये. जरी चंद्री जाला कलंकू तरी चंद्रेसी नव्हे एकू. आहे दिठी डोळे या विशेखू अपारू जैसा. नाना वाटे वाटे जाते या ओघा ओघी वाहाते या. आरिसा आणि पाहाते या अपाडू जे तुला. पार्था गाते तुले निमाने आत्मेनसी कर्मसिनाने. परिघेव विजे अज्ञाने ते किर ऐसे. विकासे रविते उपजवी धृती अली करवी भोगवी. ते सरोवरी कारवी अब्जिनी जैसी. पुढती आत्मक्रिया अन्य कारणे चितैसे या. करू पाचाही ते या कारणारूप. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. आणि पाचे कारणे तिये तू ही जाणसील विपाये. जे शास्त्रे उभवुनी बाहे बोलती ते आते. वेदरायाची ये राजधानी सांख्य वेदांताचे या भुवनी. निरूपणाच्या निसाण ध्वनी गाजती तिये. जे सर्व कर्म सिद्धी लागी येची मुदले हो जगी. एथन सुवावा अभंगी आत्मराजू. एया बोलाचिया डांगुरुटी तिये प्रसिद्धी आली किरीटी. म्हणून तुझे या कर्णपुटी वसौ काजे. आणि मुखांतरी आई किजे ऐसे कायसे हे ओझे. मीची चिंता रत्न तुझे असता हाती. आरिसा पुढा मांडिले या लोकाचे या डोळे या. मानू देया वा पाहावेया आपुले निकी. भक्तुजेत जैसे निपाहे तेथ ते तेची हो तुझाये. तेवी मी तुझा जाला आहे खेळणया आजी. ऐसे प्रीतीचे निवेगे देवो बोलता से नेघे. तव आनंदा माझी आंगे विरतुसे येरू. चांदिणे या पडी भरू जाले या सोमकांत डोंगरू. मी घरवनी सरोवरू हो पाहे जैसा. तैसे सुख आणि अनुभूती एया भावांची मांडुनी भिंती. आतुली अर्जुनाकृती सुखाची जेथ. तेथ समर्थ म्हणून देवा अवकाशो जाला आठरावा. मग बुडते या धावा जीवे केला. अर्जुना येसणे ढेंढे प्रज्ञा प्रसरेसी बुडे. आले भरिते येवडे ते काढुनी पुडुती. देवो म्हणे गा पार्था तू निपुण देख सर्वथा. तव श्वसौनी ये रे माथा तू कविला. म्हणे तू जाणसी दातारा मी तुझसी व्यक्तिसी नारा. उभगला आदीचे एकाहारा येवो पाहे. तेया ही हा ऐसा ऐसा लोभे दे आल जरी लालसा. तरी का हो घाली तसा आडसो जीवा. तेथ कृष्ण म्हणे निके अजूही नव्हे ठाऊके. वेडे या चंद्रा चंद्रिके निमलणे आहे. आणि हा बोलवनी भावो
तुझ दावू आम्ही बिहो, जे रुसता बांधे ठावो ते प्रेम गाहे. एथ एकमेकांची खुणे, विसंवाद तव जिणे, म्हणोनी असो बोलणे ये विशीचे. मग कैसी कैसी ते आता, बोलत होतो पांडुसुता. सर्वा कर्मा भिन्नता आत्मे नसी, तव अर्जुन म्हणे देवे, माझिये मनीचे स्वभावे. प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी, जे सकळ कर्माचे बीज, कारण पंचक तुझ. सांगैन ऐसी पैज घेतली का, आणि आत्मे या येथ काही, सर्वथा लागू नाही. हे पुढारला सिते देई लहाणे माझे. एया बोला विश्वेशे, म्हणितले बहुत तोषे. ये विशी धरणे बैसे ऐसे के जोडे. तरी अर्जुना निरूपी जैल, जे ते किरभाषेची आतुल. परिमीची इया होई जैल ऋणिया तुझ. तव अर्जुन म्हणे देवो, काय विसरले मागी लुभावो. ये गोठी चिकी राखत आहो मी तू पणजी. एत श्रीकृष्ण म्हणे हो का, आता अवधाना पसरुनिका. करुनिया तुम्ही आईका पुढारलो ते. तरी साचची गा धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा. होये बाहिर वाहिरा कारणी पाचे, आणि पंचकारण दलवाडे. जी कर्म आकारू मांडे, ते हेतुस्तव सवंघडे पाच आहाती. येर आत्मत्व उदासीन, ते ना हेतुना उपादान. ना आंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे. तेथ शुभाशुभी अंशी, निफजती कर्मे ऐसी. रात्री दिवो का आकाशी जिया परी. का तोय तेज धूमू, एया वायुसी समागमू. झाले या होये अभ्रागमू, व्योमते नेणे. नाना काष्टी नाव मिळे, ते नावाडे विणचळे. चालिजे अनिले उदक साक्षी, का कोणे एके पिंडे. वेचता अवतरे भांडे, ते भवंडीजे दंडे. ते भ्रमे चक्र, आणिक कर्तृत्व कुलालाचे. तेथ काही पृथ्वीयेचे, आधारू वाचो निरचे. विचारी पा, हेही असो लोकाचिया. राहाटी हो तुका आघविया, कोण काम सवितेया आंगा आले. तैसी पंच हेतु मिळवणी, पाचेची इही कारणी. की जे कर्म जातांची लावणी, आत्मासिना. अधिष्ठानं तथा कर्ता, करणंच पृथग्विधम. विविधाश्च पृथक् चेष्टा, दैवंचैवात्र पंचमम्. आता येची वेगळाली, पाचही विवंचू गाभली. तुकौनिका घेतली मोतिये जैसी. तैसी यथा लक्षणे, ऐकपा कारणे. तरी देह मी म्हणे पहिले येथ. एया ते अधिष्ठान ऐसे, म्हणजे ते एया उद्देशे. जे स्वभोग्ये सिवसे भोगता येथ. इंद्रियांच्या दाही हाती, जचोनी दिवसे राती. सुख दुःखे प्रकृती, जोडी जती जिये. तिये भोगावे या पुरुषा, आनुठावोच नाही देखा. म्हणोनी अधिष्ठान भाषा, बोलिजे देह. हे 24 तत्वांचे, कुटुंब घर वस्तीचे. तुटे बंध मोक्षाचे, गुंतले येथ. किंबहुना अवस्थात्रया, अधिष्ठान हे धनंजया. म्हणोनी देहा एया हेची नाव. आणि करता हे दुजे, कर्माचे कारण जाणिजे. प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे.
आकाशची वरिखे नीर, तेथ तळी बांधे नाडर, मग बिंबवनी तदाकार, होये जेवी. का निद्रा भरे बहुवे, राया आपण पे नठा उवे, मग स्वप्नीच्या सामावे, रंकपणी तैसे आपुले निविसरे, चैतन्याची देहाकारे, आभासवनी आविष्करे, देहपणी जे. जे या विचाराच्या देशी, प्रसिद्धिगा जीव ऐसी, जेणे भाष केली देहेसी, आघवाविषयी. पै प्रकृती करी कर्मे, तिये मिया केली म्हणे भ्रमे, एथ करता येणे नामे, बोलिजे जीव. मग पाते यांच्या केसी, एकीची उठिती दिठी जैसी, मोकळी चवरी ऐसी, चिरिवा गमे. का घरा आतुलू ऐकू, दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेकू, आवडे जेवी. तेवी बुद्धीचे जाणणे, श्रोत्रादि भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे, फाके जे का. ते पृथग्विध करण, कर्माचे येया कारण, तिसरे गा जाण नृपनंदना. आणि पूर्व पश्चिमे वाहाणी, निघाले या ओघांच्या मिळणी, होये नदी नद पाणी, एकची जेवी. का एक पुरुष जैसा, अनुसरे नवारसा, नवविधू ऐसा आवडो लागे. तैसीची क्रियाशक्ती पवनी, असे जे अनपाईनी, ते पडिली नाना स्थानी, नाना होये. जे वाचे करी येणे, तैते होये बोलणे, हाता आलिया घेणे, देणे होये. अगाचरणाच्या ठाई, तरी गतितेची पाही, अधोद्वारी दोही, क्षरणतेची. कंदवनी हृदय वेरी, प्राणायामाची उजरी, करिता तेची शरीरी, प्राणू म्हणिपे. मग ऊर्ध्वीची या रिगी निगा, पुडुती ते शक्ती पैगा, उदानु ऐसे या लिंगा, पात्र झाली. अधोरंध्रीचे निवाहे, अपानु हे नावलाहे, व्यापकपणे होये व्यानुतेची. आरोगिले निरसे, शरीर भरी सरिसे, आणि न संडिता असे सर्व संधी. ऐसिया इया राहाटी, मग तोची क्रिया पाठी, समानु ऐसे किरीटी, बोली जेगा. आणि जांभय सिंक ढेकरू, ऐसैसा होतसे व्यापारू, नागू कूर्मु कृकरू थोरू, इत्यादी होये. एवं वायूची हे चेष्टा, एकीची परिसुभटा, वर्तता पालटा, येतसे जे. ते भेदली वृत्तिपंथे, वायुक्रिया येथे, कर्मकारण गा चौथे, ऐसे जाण. आणि ऋतुबरवा शरदू, शरदी पुडुती चांदू, चंद्री जैसा तो संबंधू, पौर्णिमेचा. वसंती बरवा आरामू, आरामी ही प्रिया संगमू, संगमी ही आगमू, उपचारांचा. नाना कमली पांडवा, विकासु जैसा बरवा, विकासी ही यावा, परागांचा. वाचे बरवे कवित्व, कवित्वी ही रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शु जैसा. तैसी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी, बुद्धित्व जाणावी, इंद्रिय प्रौढी. इंद्रिय प्रौढी मंडळा, शृंगारू एकुची लीळा, जे अधिष्ठात्रिया मेळा, देवतांचा जो. म्हणून चक्षुरादि दाहे, इंद्रिय पीठी सानुग्रहे, सूर्यादिका की आहे, सुरांचे वृंद.
ते देववृंद बरवे, कर्मकारण पाचवे. अर्जुना येथ जाणावे, देवो म्हणे. एवं माने तुझी आयणी, तैसी कर्म जाताची खाणी. पंचविध आकर्णी निरूपिली, आता हेची खाणी वाढे. मग कर्माची सृष्टी घडे, जिही ते हेतू ही उघडे. दाऊ पाच